पहिला चेंडू आडव्या बॅटने डीप मिड विकेटला टार्गेट केलंय. चेंडू मात्र घरंगळ सीमारेषेचं अंतर पार करतोय. चौकार अंकुश बांबर्डेकर. विहान स्पोर्ट साळेल क्रिकेट संघाचा विचार केला तर संघ मालक विचार त्यांचा जर विचार करायला गेलं तर हल्लीच्या 2 आठवड्यांमध्ये 2 स्पर्धा त्यांनी जिंकलेत. त्यामध्ये बांबाडे क्रिकेट संघाने देखील त्यांचं नेतृत्व केलं होतं आणि आज पुन्हा एकदा बांबाडे क्रिकेट संघावर त्यांनी विश्वास दाखवलाय. परंतु कौतुक करावं लागणार आहे बांबाडे क्रिकेट संघाचं, कारण त्यांनी सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन केलंय. यावेळी मिस्टॅम स्ट्रोक गौरेश सडेकर थोडे मागे राहिले, परंतु यावेळी धाव घेतली जाणार नाही आहे. निर्धाव चेंडू. शांत संयमी मिस्किल स्वभावाचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विशाल लुडबे. यावेळी पुन्हा एकदा वन बाउन्सचा इशारा आणि चेंडू गोशंगी क्षेत्रात ट्रॅव्हल होतो. 1 धाव. आजच्या दिवसातील शेवटचा गट आपण मैदानावर खेळताना पाहतोय. यावेळी मात्र जबरदस्त फटका, इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट. विशाल लुडबे मैदानावरती आज आक्रमक खेळ पुन्हा एकदा दाखवत आहेत विशाल. आणि विशालच्या बॅट मधून आला एक मोठा फटका आपण पाहतोय. षटकार आलाय आणि षटकारानं संघिक धाव फलक देखील पोहोचलाय 11 वरती. 11 धावा धाव फलकावर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत विशाल लुडबे. अजून एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करत चेंडू गोशांकित क्षेत्रात जातोय. सिंगल धाव ऍड केली जाते. एका धावेने संघिक धावफलकावर बदल. संघिक धावफलक पोहोचलाय आता 12 वरती. 5 चेंडूंच्या अखेरीस 12. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव घेत स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विशाल यांचा आपण पाहतोय आणि 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघिक धावफलक पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती. यावेळी पाहिलं तर पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा सिद्धेश बगळे आले छटे क्रमांक 2 साठी. पहिला चेंडू वाईड +1 एकूण 2 धावा. थँक्यू. तुम्ही चेंडू पुन्हा एकदा मैदानात चेंडूचा परतावा केला त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद. जसे गणेश मोरजकर मैदानावरती पोहोचले तसे चेंडू देखील पुन्हा मैदानात येऊ लागलेत. गणेश मोरजकर यांनी हॉर्न केलाय सगळ्यांना, चेंडू पुन्हा मैदानात धाडा. पाऊस आला आणि त्या पावसामध्ये मकरंद सावंत ओले चिंब झाले. पावसातले क्रिकेट आज अनुभवायला मिळालं मकरंद सावंत यांना. घोषंगी क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव ॲड केली जाईल. एका धावेने संघिक धावफलकावरती बदल. संघिक धावफलक 3 एका धावेने पुढे सरकतोय. 16. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. वेगात चेंडू आणि आता मात्र सावकाश. बाईट स्वरूपाची 1 धाव. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा महत्वाच्या आहेत, त्या रोखणं खूप गरजेचं आहे. विहान स्पोर्ट साळेल क्रिकेट संघाला 2 चेंडू झालेत. यस 2 बाउन्स झालेत.
कारण प्रत्येक गोलंदाजासाठी एका षटकात 2 बाउन्स अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू हाताळण्याची मुभा आहे. दोन बाउन्स तुम्ही हाताळू शकता आणि ते 2 बाउन्स आता झाले आहेत. यावेळी मात्र थोडे पुढे सरकले बॉडीवरती चेंडू आणि त्याला पुल केलंय. ऑन साईडला स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल एकच धाव आणि बऱ्याच वेळानंतर मला वाटतं तब्बल 9 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर तेजस लुडबे यांना स्ट्राईक मिळाली आहे. हेच ते मैदान आहे. या मैदानावर तेजस लुडबेची रील व्हायरल झाली होती. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघाचं ते आयोजन, नाईट मालवण प्रीमियर लीग स्पर्धा आणि त्या स्पर्धेत तेजसचा झालेला तो खेळ आज पुन्हा प्रेक्षकांना पाहायचा आहे. आणि हमेशा युनिफॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉलची संख्या वाढू लागली तर फलंदाजी करणाऱ्या संघावर देखील प्रेशर येणार आहे. सर बॅटकट बॅटची एज होती आणि हे स्वतः त्यांनी मान्य केलं आहे. तेजस लुडबे यांनी मैदान सोडून बाहेर निघालेत. तेजस लुडबे किलटवृत्ती दाखवली आहे त्यांनी देखील मैदानात. कौतुक करावं लागणार गौरव सडेकर यांचं देखील. गौरव सडेकर बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि आता पाहायला गेलं पाऊस जसा सुरू झाला कन्स्ट्रक्शनची सगळी कामं थांबली आहेत. त्यामुळे गौरव सडेकर यांना वेळ मिळाला आहे मैदानावरती पुन्हा एकदा येण्यासाठी. नवीन फलंदाज दुर्वेश मयेकर. सांघिक धावफलक 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती दुर्वेश मयेकर. वायरी क्रिकेट संघ मैदानावरती आज पुन्हा एकदा त्याच ताकदीने त्याच उमेदीने खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू 22 स्वरूपात गोशंगी क्षेत्रातील एक धाव. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 18 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाची सांगता करणाऱ्या एका चेंडूचा खेळ अजून मैदानावर बाकी असणार आहे. पहिलं षटक अंकुश भांबर्डेकर यांनी हाताळलं. त्यानंतर दुसरं षटक हाताळत असताना सिद्धेश बगळे देखील चांगली गोलंदाजी. नो बॉल. कारण 2 अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू तुम्ही यापूर्वी हाताळले आहेत त्यामुळे पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव. 19 धावा. फ्रीडची नामी संधी असणार आहे दुर्वेश जवळ आणि त्या फ्रीडच्या चेंडूवर एका दुसरा मोठा फटका असला तर आला तर सन्मानजनक धावफलकापर्यंत देखील पोहोचणार आहेत. आणि यावेळी पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा वाढू लागल्यात. आता अचूकता शोधावी लागणार आहे. वेग आणि त्यासोबत तुमची अचूकता खूप महत्वाची असते गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दुर्वेश मयेकर. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर पाहिलं तर चेंडू रवाना होतोय गोशंकी क्षेत्रात. फ्रीडच्या चेंडूवर सिंगल आली आणि शेवटच्या चेंडूवर आले एका धाब्याने सांघिक धावफलक. प्रतिषटक 10.50च्या सरासरीने सांघिक धावफलक 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी नारायण बगळे. चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो. थोडं सहकार्य करा. तुमच्या सहकार्यातून संपूर्ण स्पर्धा यशस्वी होत असते आणि त्यासाठी आज तुमचं सहकार्य पुन्हा एकदा उपयुक्त ठरणार आहे. चांगला चेंडू. यावेळी मात्र टप्पा पडला आणि चेंडूने करवड बदलली आहे. वळसा घेतलाय. थेट यष्टीरक्षक गौरवच्या हातात जाऊन चेंडूने विसावा घेतलाय. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. स्ट्राईक एंडवरती विशाल लुडबे. थोडा प्रेशर असणार आहे कारण तेजसने साथ सोडली आहे परंतु इथून पुढे डावाला सावरायचं देखील आहे त्यांना. मिस्टर स्ट्रोक. धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू. अजून एक. नारायण बगळे कल्पकता भरी गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात
तीच कल्पकता आज देखील पाहायला मिळते. मग ते टेनिस क्रिकेट असू दे किंवा रबर बॉल क्रिकेट, चांगली गोलंदाजी ही नारायण बगळे यांची ओळख राहिली आहे. ते सातत्य, ते टेम्परामेंट, तो संयम त्यांनी कायम ठेवलाय आतापर्यंत तरी. वारंवार आडव्या बॅटने फटके खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र धावा रोखल्या जात आहेत. अजून एक डॉट बॉल आलाय. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. आमचे ऑफिशियल सर बंटी केरकर, त्यानंतर नितीन जबडे सर, त्यानंतर आमचे मकरन सावंत सर प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. अजून एक डॉट बॉल. पंच म्हटलं तर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि महत्त्वपूर्ण जॉब आहे तो, आणि तो जॉब अगदी प्रामाणिकपणे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र विशाल लुडबे फायर झालाय, अगदी चेंडूला विरकावून दिलाय. डीप मिड विकेट, सीमारेषा पार, आबळमाया षटकार. यस, आज सकाळी मकरन सावंत 9:30-10 वाजता मैदानावरती पोहोचलेत आणि त्यापासून ते मैदानावरती आहेत. म्हणजे आबळमाया ग्रुपवरती असणारं प्रेम, आणि त्यानंतर पाहिलं तर क्रिकेटवरती असणारं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांची आपुलकी, सगळे नातेसंबंध जोपासत असताना आणि आज महत्त्वपूर्ण पंचांची भूमिका त्यांच्या वाट्याला आली आहे. आणि सुनील, विचार केला तर त्यांच्या 2 आवडीच्या गोष्टी आज त्यांना त्यातली एक गोष्ट मिळाली आहे, एक भोजन आणि एक भजन. यावेळी पुन्हा एकदा डीप मिड विकेटला टार्गेट केले. हा चेंडू देखील सीमारेषेचं अंतर पार करतोय. आलाय अजून एक आबाळमाया चषक, सिक्सर. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 33 धावा. विवेक जबडे, चला लवकर जाऊन या आपण. विवेक जबडे, आपली आवश्यकता आहे या ठिकाणी. नवीन गोलंदाज, हसतमुख चेहराचा, मिस्किल स्वभावाचा खेळाडू साई परब आलेत गोलंदाजीला. षटक क्रमांक 4. यावेळी मात्र फटका फसला वाटलं होतं, परंतु चेंडू गोशंकी चित्रात जातो. 1 धाव. एका धावेने सांघिक धावफलकावरती बदल. सांघिक धावफलक 1 गडी बाद 34. विहान स्पोर्ट साळेल क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. महत्त्वपूर्ण नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागला, परंतु एका बाजूने पाहायला गेलं तर कडवं सत्य म्हणावं लागेल. विशाल लुडबे मैदानावरती तळ टोकून आहे आणि विशाल चांगले फटके देखील टोलावतोय. आता दुर्बेशने देखील सुरुवात केली आहे. हा चेंडू देखील वन बाउन्स ओव्हर द रोप. आलाय अजून एक आबाळमाया चषक, चौकार. बॅटची लिडिंग एज, आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाकडून चेंडू रोखण्याचा झालेला प्रयत्न घोषंकी चित्रात नाही गेलाय. 1 धाव घेतली जाते. सांघिक धावफलक 39 धावा. डोलम साहेबांचं काम थोडं वाढलंय. आता संध्याकाळी सामने संपल्यानंतर बॅनरला मागून संपूर्ण सेलोटेप मारावी लागणार आहे. फटका बसलाय, परंतु घोषांकित चित्रात चेंडू जातोय. अगदी मान्यवरांना सलामी देणारा फटका विशाल लुडबे यांच्या बॅटमधून आलाय. सिंगल, 1च धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 40 धावा. कुडाळकर साहेब आहेत. पहिल्या षटकात 13 होत्या, त्यानंतर सिद्धेशच्या षटकात 8 धावा आल्यात.
त्यानंतर नारायणच्या शतकात 12 आल्या आणि आता साईने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, 40 धावा. ओके, थँक्यू कुडाळकर साहेब. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक, हवा तसा फटका आला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना विशालला धाव घेण्यापेक्षा स्वतःची विकेट शाबूत ठेवण्यासाठी खूप आरडाओरडा देखील करावा लागलाय. एक धाव आली, एका धावेने सांघिक धाव फलकावरती बदल. सांघिक धाव फलक 5 चेंडूंच्या अखेरीस 41 धावा. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक, बॅटच्या अगदी स्टिकर एरियाकडे लागलाय, हँडलकडे चेंडू लागलाय, तोपर्यंत दुर्भेश वाईकर पडलेत, घसरलेत. हे पावसाळी क्रिकेट आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विकेट आली आहे. एकच धाव, सांघिक धाव फलक 42 धावा धाव फलकावर. आज असणारे उद्या खेळणार देखील आहेत, त्यामुळे उद्या देखील घसरगुंडीचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. मकरंद सावंत आस्वाद घेत आहे स्पर्धेचा. जो कोण कोण घसरतोय त्याच्यावरती हास्याचे फवारे उडवत आहेत, परंतु मकरंद सावंत उद्या इन ॲक्शन मोडवरती असणार आहेत. 43 धावांचा पाठलाग, 24 चेंडू 43 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जात आहेत मॅन फ्रॉम पेंडूर मिस्टर योगेश पेंडुरकर. हॅलो, चला विहान स्पोर्ट्स आडील आपल्याला विनंती, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजून 2 सामने यानंतर बाकी असतील, थोडं सहकार्य अपेक्षित असेल आपल्याकडनं. आपण पाहत आहोत आबळमाया पावसाळी क्रिकेट स्पर्धा, आबळमाया चषक तिसरं पर्व 2026 मध्ये. परत एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडू मित्रांचं व मान्यवरांचं प्रेझेंटेशन बॉक्स मधनं मी योगेश पेंडुरकर तुमच्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सामना 2 तुल्यबळ संघांमध्ये, एका साईडने साळेल म्हणजे अर्थातच बांबावडे संघ आपल्याला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय रेकोबा वायरी. हे 2 संघ आज मात्र शेवटच्या गटातील पहिला सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडने टॉस विन झाल्यानंतर साळेल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं, आमंत्रण स्वीकारलं. विशाल लुडबे एक वारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचा
विजयी उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो अर्थातच सावळ संघ. स्ट्रायकिंग एंडला नारायण बगळे आणि त्याच्याबरोबर साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सावळ संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय आणि जबाबदारीचं हे षटक हाताळण्यासाठी वायरी संघाच्या बाजूने अर्थातच ओमकार तळगावकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारचा सुरेख चेंडू सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती वेग भंदाड आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू पावसाची रिमझिम मैदानाच्या खेळपट्टीवरती येते. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी एडकडनं अर्थातच ओमकारच्या माध्यमातून होताना दिसतोय. त्यानंतरचा चेंडू त्याला मात्र थोडीशी बॅट लावली जाते. पहिला बाउन्सर पूर्ण होताना इशारा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि एक धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. स्वतःचं खातं खोलण्याचा प्रयत्न नारायण आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिंगलच्या साह्याने स्वतःचं खातं ओपन देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बनावी लागेल. जो प्लॅन मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर करून आलेले अर्थातच वायरी संघ तो मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच वाईड चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि घोषांकित क्षेत्रातील एक धाव एकूण या 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते येते अर्थातच 3 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळते. क्षेत्रक्षरामध्ये थोडासा बदल आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल ओमकार गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळतोय. 3 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं पाठलाग करायचा आहे तो अर्थातच अजूनही 43 धावांचा 24 चेंडूंमध्ये अर्थात पहिलं षटक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगल्या गोलंदाजी नक्कीच अपेक्षा असेल ओमकारच्या माध्यमातून आणि ऑफिशियल इशारा आलाय की चेंडू नो असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये कारण 2 बाउन्सरना कंप्लीट झालेले आणि त्यामुळे ओमकारला हे लक्षात येणं गरजेचं होतं की आपण पहिला जो बाउन्सर टाकला त्याला बॅट लागली त्यानंतर वाईड प्लस आला तो देखील बाउन्सर होता. म्हणजे त्यानंतरच्या चेंडूवरती काय बदल करायचा आहे हे देखील लक्षात येणं गरजेचं होतं. परत एकदा नारायणच्या बॅट बंदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनय पाहिला. काय झालंय फ्री हिट वरती. यस फ्री हिट आणि फ्री हिटचा या ठिकाणी जीवनदान नक्कीच मिळताना पाहायला मिळतात. काय जेल टिपलेला ऍक्शन रिप्ले बनतोय त्या जेलचा झाला. ओके संदेश फ्री हिट होती नाहीतर आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल टिपला गेला असता विनयकडला. परत एकदा साई आलाय. साईसाठी पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये दर्शवली आहे. या 2 धावांनी एका धावेने धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 5 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल अर्थातच चांगला चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या ओव्हर मधला अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी ओमकारकडनं देखील कम्पॅक्ट केलं गेलंय. स्ट्राईक एंडला साई आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मिस्टर होताना पाहायला मिळतोय आणि मात्र चेंडू हातात परत एकदा निसटताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच या शेवटच्या चेंडूवरती देखील एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 43 धावांचा पाठलाग करायचा आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती सावळ संघाचे पूर्ण होताना पाहायला मिळतात. म्हणजे राहिल्या चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 37 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये काय सलामी देते नारायण आणि त्याच्याबरोबर साई. चला गावराई संघ विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. गावराई संघ चला रोहित हळूहळू आपण चालत यायचं.
आणि गरमागरम ह्या पावसामध्ये चायची सोय देखील आमच्या गौरवने केलेली आहे. फक्त गौरव कांदा भजी राहिली. पहिला चेंडू विराज गोलंदाजीसाठी आलाय. विराजचा पहिला चेंडू, त्यावरती एक धाव तर नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते आणि ऑफिशियल इशारा आलाय. या चेंडू स्वैर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहतोय मात्र पहिल्या चेंडूवरती वाईड आलाय आणि वाईडला प्लस एक धाव धावून पूर्ण देखील केली. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांनी विराज जो पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला दुसऱ्या षटकातील, त्याने सुरुवात एका स्वैर चेंडूच्या साहाय्याने केली आहे. 8 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती परत एकदा नारायण. परत एकदा मोठा हिट आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन वरती प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षकांना, थोडंसं फ्लॉप झालाय. चेंडू वरती शेवटपर्यंत लक्ष ठेवण्याचे इरादे होते मात्र फेकी झाली आहे आणि कमालीचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडूवरती ताबा मिळवलाय. लॉंग ऑन वरती फटका तर फसतीला मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहिलाय आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्या. धावसंख्येवरती भर पडली आहे. 10 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. विराज गोलंदाजी मार्क वरती 43 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अजून बाकी आहे. परत एकदा मिस्ट्रोक झाला, पाहावं लागेल ओमकार तिथपर्यंत पोहोचेल का. मात्र नो मार्क्स लँड मध्ये जाऊन चेंडू दाखल झालाय. सिंगल कंप्लीट केली आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहिलाय. अर्थातच नारायण बराचसा लांब पर्यंत धाव देताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे सिंगल डबल हे 43 धावांच्या पाठलागाला ना मनीष खूप महत्वाचे ठरणार आहेत. धावसंख्या पोहोचते ती 12 धावा या धावफलकावर. परत एकदा बॅटची कड लागताना पाहायला मिळते मात्र चेंडू स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या 13 धावा या धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. परत एकदा थोडस फ्रॉम विकेट किपर कडनं होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे आणि बायच्या स्वरूपात ही एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. चौदा धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा सुरेख चेंडू विराज कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळालाय. गौरव सडेकर नवीन फलंदाज. गौरव सडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता मात्र थोडस समीकरण अडकताना आपल्याला पाहायला मिळतं कारण 13 चेंडू आहेत आणि या 13 चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. काय खेळलं जाईल या 13 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्या जातील का की बनवल्या जाणार नाहीयेत, रोखल्या जाणार आहेत, काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं असेल. एका साईडने साडेल दुसऱ्या साईडने वायरी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतात. विराटच्या या ओव्हर मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. परत एकदा मोठा हिटर केला मात्र चेंडू स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो. एका धावेसाठी चेंडूचा प्रवास झालाय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस पाठलाग 43 धावांचा चालू आहे आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 15 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही विचार केला तर 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. प्रति षटकाला 14 ची आवश्यकता ही नितांत असेल साडेल संघाला हा सामना विजयी करण्यासाठी. तर प्रति षटकाला 14 ची सरासरी धरली तर 28 धावा या सहज पूर्ण होऊ शकतात. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर वायरी संघ आणि या वायरी संघाला हा सामना विजयी करायचा असेल तर चांगल्यात चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं हे गरजेचं असेल.
गोलंदाजी मार्क वरती आपल्याला तेजस लुडबे पाहायला मिळतोय. याचं देखील नामकरण नुकतंच झालंय. हरीश पांडे साहेबांनी ठेवलेलं नाव टेरिफिक तेजस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस लुडबे गोलंदाजी मार्क वरती 12 मध्ये 28. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फुलटॉसला फुलटॉल केलाय मात्र चेंडूचा प्रवास सीमा रेषा पार लागलाय. षटकार. पहिल्या चेंडूवरती तेजसचं स्वागत केलं नारायण बगळेने. चेंडूचा प्रवास सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. धावसंख्या झटपट वाढली आहे. 21 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळतंय. तेजसचं स्वागत कशा प्रकारे केले पहिल्या चेंडूवरती पाहूया. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. समीकरण बदललंय. 11 आणि 11 पाहिजे 22 धावा. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू स्वैर असल्याचा निर्वाळा आणि पहिला बाउन्स या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. परत एकदा पाहावं लागेल गोलंदाज तिथपर्यंत पोहोचेल का. अर्थात तेजस आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅकअप देखील केले गोलंदाजाने. माहिती आहे एक धाव महत्वाची, एक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी धावा देण्याचा इरादा आहे आणि दुसऱ्या साईडने प्रत्येक चेंडूवरती मोठा हिट आला तरी चालेल, नाही आला तरी मात्र सिंगल डबलला रोटेट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 23 धावा धावफलकावर. परत एकदा गौरवच्या बॅटमधना चेंडूचा प्रवास अजून एक येईल. लाबाळ चषक ब्लँडेड षटकार. काय फटका गौरवच्या बॅटमधना आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तेजसच्या या ओव्हरचा संपूर्णपणे समाचार घ्यायचा आहे हे दोन्ही फलंदाजांनी ठरवून आले आणि तशा प्रकारे आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक षटकार तेजसच्या विरोधात खेळलाय. चेंडू परत एकदा स्वैर. तेजसला लाईन लेन थोडीशी शोधावी लागेल, थोडीशी स्वतःवरती मेहनती करावी लागेल प्रत्येक चेंडूवरती. परत एकदा चेंडू स्वैर होताना पाहायला मिळतोय. लाईन 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 वाजता कुठेतरी भरकटतोय तो तेजस. थोडा स्वतःला पॉज घ्यावा लागेल. कधी कधी स्वतःसाठी घेतलेला पॉज ना चांगला असतो आणि तो मात्र थोडासा विचार तेजसला देखील करावा लागेल. माहिती आहे याला, कारण हा फाईट देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. मात्र आता सिच्युएशन थोडीशी त्याच्या विरोधामध्ये जाताना दिसते. मात्र परत एकदा मोठा हिट होताना पाहायला मिळतोय. मामला फिट होताना पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅट मधना अजून एक क्रॅकिंग मोठा धमाका होताना पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास सीमा रेषा पलीकडे येतोय. षटकार होतोय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा गौरवच्या बॅटमधना फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर राहतोय. दूर नाही, हा झेल टिपली गेली असती. मात्र 1 धाव पूर्ण झाली आहे. चेंडू आहेत 7 आणि या 7 चेंडू मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 7 चांगले चेंडू पाहिजेत. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. आता शेवटच्या गोलंदाजावरती नक्कीच दारोमदार असेल. किंबहुना दुर्वेश मयेकर येईल का शेवटच्या ओव्हरसाठी, हे देखील पाहणं गरजेचं असेल. यास वाटतं दुर्वेश मयेकर शेवटच्या ओव्हरसाठी येतोय. या गोलंदाजाने हे कामगिरी बरेच वेळा केली आहे. 6 चेंडू विजयासाठी 5 धावा. जर हा सामना विजयी व्हायचा असेल वाहिनी संघाला तर या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल या दुर्वेश मयेकरला. आता मात्र पाहावं लागेल. समोर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. जो गौरव आतापर्यंत 2 मोठ्या हिटच्या साह्याने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याला रोखायचं आहे. एका साईडने 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू मिस्ट्रोक झालाय आणि पहिल्या चेंडूवरती गौरवची विकेट येताना पाहायला मिळतीये. कहाणी में ट्विस्ट अभी भी बाकी आहे, कारण आलाय गौरव. दुर्वांक आपल्याला पाहायला मिळतोय.
हा चेंडू स्लो मोशन मध्ये जिकडे मारायचा होता ऑन साइडला तो तिकडे गेला नाहीये, मात्र चेंडू बॅटच्या टोला लागला. विशालने कुठची चूक नाही केली आहे आणि दुर्वेशला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. दीपक दुर्वेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. पहिलाच चेंडू आपल्याला येता क्षणी वाईड आला आणि त्याला मात्र लागून +1 देखील येताना पाहायला मिळतोय. एकूण या 2 धावा आणि इतना महायला मिळेल. वाईड आलाय, वाईड बरोबरच अर्थातच वाईड +1 देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 3 धावा. दुर्वेश वापसी करून देतोय का हे देखील पाहणं गरजेचं असेल की दीपकच्या बॅटमधनं एक मोठा हिट येते, हा सामना संपवला जातोय. परत एकदा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख 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 गोलंदाजी. मगाच्या त्या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची धाव जर खर्च गेली नसती तर अर्थातच या मॅचला अजूनही कहाणीमध्ये ट्विस्ट आला असता. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. एका साईडने दीपक, दुसऱ्या साईडने दुर्वेशच्या विरोधामध्ये दीपक. काय केलं जाईल? 4 मध्ये 3 बनले जातील की थांबवले जाईल? परत एकदा चेंडू पॉइंट वर मारलाय, मात्र चेंडू स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामना कंपल्सरी चेस या नियमावलीनुसार खेळला जातोय. कंपल्सरी चेस म्हणजे एका साईडने आपण विचार केला तर हा सामना आपण पाहतोय तर मात्र साळेल संघाला विजयी व्हायचा आहे तर राहिलेल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. नाहीतर हा सामना जर तुम्ही 1 धाव जरी कमी बनवला तरी समोर असलेला वायरी संघ विजेता होताना पाहायला भेटेल. काय घडेल? येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा या थांबवल्या जातील का? दुर्वेशचा हा चेंडू महत्वपूर्ण असेल. समोर दीपक. परत एकदा काय घडतंय मैदानाच्या आत आणि धावचीच्या स्वरूपात दीपक बाद होताना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. दुर्वेश मयेकर एका साईडने सामना सोडायला तयार नाहीये तर दुसऱ्या साईडने हा सामना आम्ही जिंकून धावू शकतो असा निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये नारायण बगळे आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडने नारायण बगळे, दुसऱ्या साईडने दुर्वेश मयेकर. ही फाईट मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये? कंपल्सरी चेस हा चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आग सेम आहे. एका साईडने साळेल पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये, दुसऱ्या साईडने वायरी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये. मात्र हे संध्याकाळचं सत्र मित्रांनो आवडलं असेल तर आमच्या अभावासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुरेख 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 सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. दुर्वेश आता मात्र समोर नारायण. दुर्वेश आणि नारायण यांच्यामध्ये हा सामना 2 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर वरती चेंडूचा फटका झालाय. चेंडू चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने विजयी झालाय तो मात्र साळेल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं. चला या वायरी संघ कर्णधार पाठवा लगेच. वायरी संघ लगेच कर्णधार पाठवा.